महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन सोहळा यंदा नाशिकमध्ये साजरा होतोय। 9 मार्च रोजी होत असलेल्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे सर्वच वरिष्ठ पदाधिकारी नाशिक शहरात दाखल करण्यात येणार आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे 8 मार्च रोजी काळाराम मंदिरात आरती करणार आहेत। या निमित्ताने नाशिक शहरात आणि विशेष करून पंचवटी भागात मोठ्या उत्साहाचे वातावरण असल्याचे बघायला मिळत आहे। यातही मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी लावलेले पोस्टर विशेष लक्ष आकर्षित करत आहे। अयोध्येत राम आले, आता महाराष्ट्रात रामाचे राज्य आले पाहिजे, अशा आशयाचे पोस्टर सानप यांनी लावले आहेत। यासह राज ठाकरे यांचे वेगवेगळे विचार असलेले पोस्टर देखील शहरभर त्यांनी लावले आहेत। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी नाशिक शहर आता सज्ज झाले आहे। शहरात सर्वत्र मनसे सैनिकांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत। तसेच सर्वत्र झेंडे पताका लावण्यात आला आहे। यात प्रसाद सानप यांनी राज ठाकरे यांचे विचार पोहोचविण्याची घेतलेली थीम विशेष लक्ष वेधून घेत आहे। खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर गेल्या 20-25 वर्षापासून नाशिकमध्ये मोठा उद्योग रोजगार आलेला नाही। आपली ही कुंभनगरी आहे, दक्षिण काशी आहे। धार्मिक दृष्टिकोनातून याचं खूप मोठं महत्त्व आहे, पण दुर्दैवानं या नाशिकचा जेवढा तीर्थक्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही, उद्योगधंदे आले नाही। यामुळं आज प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन ही पंचवटी पुण्यभूमी आहे आणि आज ह्या आमच्या पंचवटीची गुन्हेगारीच्या स्वरूपात अशी अवस्था झाली आहे का ज्याच्यावर कोणाचा अंकुश राहिला नाही। आज आपण मागं बघितलं गेलं असेल, मागच्या काळात नाशिकमध्ये MD ड्रगची फॅक्टरी सापडली आणि तरुणाई व्यसनात जाते, तरुणाई गुन्हेगारीत जाते आणि अशा काळात प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये आगमन झालं। प्रभू रामचंद्रांचा वनवास संपला आणि नाशिककरांचा वनवास कधी संपणार? तो वनवास संपवू शकणारे सर्वांचे आशास्थान आणि महाराष्ट्र ज्यांच्याकडनं आशेनं बघतो, आपले प्रश्न त्यांच्या दरबारी घेऊन जातो, सोडवून घेतो, ते सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी रामाचे आशीर्वाद घ्यायला येणार आहे। म्हणून मी या ठिकाणी असं म्हटलं आहे का अयोध्येमध्ये राम आले, आता महाराष्ट्रामध्ये रामाचे राज पाहिजे। ही जी रामराज्याची संकल्पना होती ती संकल्पना या ठिकाणी मूर्त स्वरूपात आली पाहिजे, या आशयाचा मी हा फलक लावलेला आहे। या ठिकाणी 9 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आहे। तत्पूर्वी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला सकाळी 8 वाजता या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यानुसार सन्माननीय राजसाहेब प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी व पूजा अर्चा आरतीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण महानगराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि आमच्या पंचवटी विभागातील योगेश दाभाडे विभाग प्रमुख आणि सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय जोरदार जय्यत स्वागताची तयारी या ठिकाणी केलेली आहे। आणि आज आपण या घटनेनं ह्या पंचवटीकरांमध्ये इतका अमाप उत्साह आहे, अनेकांच्या आम्हाला दूरध्वनी येत आहे, अनेक जण आम्हाला येऊन भेटत आहे का त्या सगळ्यांना माननीय राजसाहेबांच्या या काळारामाच्या दर्शनाप्रसंगी या ठिकाणी यायची, साहेबांचं स्वागत करण्याची तीव्र इच्छा आहे। मिळत आहे नेमका काय विचार होता त्याच्या मागे अशा प्रकारचे? आपण बघितलं असेल तर महाराष्ट्रात अशी एकही व्यक्ती नसेल की जी सन्माननीय राजसाहेबांच्या जे विचार मांडले जातात ते त्यांना लक्षात येत नसेल, पटत नसेल। राजसाहेबांनी जे जे विचार त्यांच्या भाषणांमधनं मांडलेले आहे ते विचार आम्ही या ठिकाणी फलकातून पूर्ण पंचवटी नाशिक रोड भागात जे फलक आम्ही उभारलेले आहे, साधारण 180च्या दरम्यान फलक आम्ही या ठिकाणी उभारलेले। त्याच्यावर विविध प्रकारचे वाक्य आहे, जसं साहेबांचंच वाक्य आपल्याला समोर दिसत असेल, तुमच्याकडे जर प्रस्थापित असतील म्हणजे इतर पक्षांकडे जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत आणि एकदा महाराष्ट्र हातात द्या, मग बघा विकास काय असतो ते। त्यापासून
तर सध्या जे काही घाणेरडं राजकारण चालू आहे, म्हणजे साहेब तर फार पूर्वी हे वाक्य बोलले होते, पण सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती उभी राहिली त्याला तंतोतंत लागू पडणारं वाक्य आहे. सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे ते आता थांबवायलाच हवं. अशा आशयाचे कसले खून, गुन्हेगारी आणि बलात्कार एकदा महाराष्ट्र हातात द्या, सुतासारखा सरळ करू. कायद्याची जरब, सगळ्यांना, महिलांना सुरक्षित वातावरण, युवकांना रोजगार, ह्या सगळ्या आशयावर काम करणारं हे आमचं नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. यासाठी आम्ही पोटतिडकीने प्रयत्न करून हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. याचं यश आम्हाला मिळताना दिसतंय. आज पूर्ण पंचवटी नाशिक रोड परिसरात पूर्ण मनसेमय वातावरण झालेलं आपल्याला दिसतंय. जयेश चव्हाण, B7 न्यूज, नाशिक.